खातेवाटप जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बीडमध्येच आता रोष वाढतोय। बीडच्या मस्ताजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुंडेंना अटक व्हावी आणि मंत्रिपदावरून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। या प्रकरणी आरोप होत असताना धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सरकारने दिलेली आहे। मात्र आता त्यांना विरोध वाढू लागल्याने धनंजय मुंडे यांची अडचण होण्याची शक्यता आहे। तर संतोष देशमुख हे मराठा समाजाचे नेते होते आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री धनंजय मुंडेंना होता। त्यामुळेच परळीमध्ये त्यांची आपल्या मित्रमंडळातील नेत्यानं वाल्मिक कराड यांच्यामार्फत देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं अजित पवार यांना निवेदन देताना केलेला आहे। विकास कोकरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत ते पोहोचवतात। विकास, खातेवाटप जाहीर झाल्यावर राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात बीडमध्ये आता रोष वाढत चाललाय, कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुंडेंना अटक करण्याची मागणी आता केली जाते। नक्कीच शुभम, गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याचे मस्ताजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडेवरती काही आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलेले आहेत। नुकतंच महायुती सरकारचं खातेवाटप झालं आणि यामध्ये धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीकडून अन्न विकास खात्याची जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आली। यानंतर आता धनंजय मुंडेंना अटक करावी, वाल्मिक कराडांच्या माध्यमातून त्यांनी संतोष देशमुख यांचा खून केल्याची चर्चा रंगली आहे। असा असताना मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने आता धनंजय मुंडेंना अटक व्हावी आणि मंत्रिमंडळाकडून त्यांची हकालपट्टी व्हावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता त्यांनी आरोप होत असताना देखील धनंजय मुंडे यांच्याकडे जी अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी आता काढून घेण्याची मागणी केल्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या त्या ठिकाणी अडचणीत वाढ होऊ लागली। कारण गेल्या काही दिवसापासून हा मस्ताजोग मधला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी देखील आता मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एक निवेदन देत केली। याबाबतचे एक निवेदन या शिष्टमंडळाने अजित पवारांना दिले। संतोष देशमुख हे केवळ मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा अडसर हा मंत्री धनंजय मुंडेंना आता होता आणि यामुळे परळीत त्यांची वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। यामुळे आता राष्ट्रवादीचे जे धनंजय मुंडे हे मंत्री आहेत ते गुन्हेगारांचे नेते म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आणि तातडीनं त्यांची हकालपट्टी करून त्यांना अटक देखील करावी अशी मागणी आता या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं अजित पवारांकडे करण्यात आली। विकास, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।